हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल आता ही मध्येच का हसली, म्हणजे थोडा हसल्याचा आवाज आला तर ॲक्च्युली मला बोलता बोलतात म्हणजे ते इंट्रो बोलता बोलतात मला बोंबाडची आठवण झाली आणि नेक्स्ट मी काय बोलणार आहे ते आठवून मला आधीच हसायला आलं. गायब, अगेन गायब. काय करते ही बाई काय माहिती, आता काय काय लपवाछपवी करणार आहे. आता ते जे ऑलरेडी आता हिने सगळं जे काही अलाइन करून ठेवलं होतं, जे काही व्हिडिओज टाकणार होती त्याची आता बोंब लागलेली आहे. खोटं पकडलं जात आहे आणि आता काहीही ऑप्शन नाही आहे तिच्याकडे. कारण ते किती आता काय हाईड करणार आहे, का ती मेहंदी हाईड करणार आहे, की नेलपेंट हाईड करणार आहे, की तो धागा हाईड करणार आहे, की आता काय वास्तुशांती येते की नाही, व्हिडिओ टाकणार की नाही, की नाही शूट केला आणि मग ते काहीतरी फाईलच करप्ट झाली असं का काय येतं. आता आय एम सो इगरली वेटिंग. आणि मला असं थोडा अंदाजा आला होता की आज तर व्हिडिओ नाही येणार. तिला असं वाटतं आहे की आपण खूप असं ॲटलिस्ट आता आपलं हे तर नुकसान झालंच आहे की जेवढं आपल्याला स्ट्रेच करायचं आहे ते एवढं तर करता आलं नाही आहे. बट ॲटलिस्ट थोडंफार आपण तंगून तर धरू शकतो. तर बहुतेक आता तंगून तंगून मग व्ह्यूज येतील. कारण आता खोटं पकडलं जातं आहे तर लगेचच्या लगेच व्हिडिओ टाकून कदाचित तेवढे व्ह्यूज येणार नाही असं काहीतरी मला वाटतं प्लॉटिंग चाललं आहे. आणि अलॉंग विथ दॅट त्यांचं ते सबूत मिटवण्याचं पण काम चाललं आहे. पण आय सिरियसली डाऊट की किती आणि काय काय लपवणार आहेत आणि काय मिटवणार आहेत. कारण जे आता जे विजिबली एव्हिडेंट आहेत आता त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. बोलण्यामध्ये ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही क्लिप आपण कट करू शकतो, थोडंफार असं कटशॉट करू शकतो. बट जर एंटायर व्हिडिओमध्ये जर सत्य समोर येणार असेल तो अब क्या 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 छुपाओगे, पूरे हो गए हो तुम चढ़ना, अभी कुछ बाकी नहीं रहा. एनिवेज, आजचा टॉपिक तो नाही आहे. आजचा टॉपिक वेगळा आहे. जसं की मी म्हणाले होते की जर चान्स मिळाला तर मग मध्येच मी माझे पेंडिंग कॅरेक्टर्स घुसवेन. तर ह्या कॅरेक्टरवर मला बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता. बरेच दिवस म्हणजे जेव्हापासून हिचा व्हिडिओ आला म्हणजे ऑलमोस्ट 2-3 दिवस झाले असतील तर बनवायचा होता. सो म्हटलं फायनली आज आता चान्स मिळाला आहे तर बनवून घेऊया. तर आजचा व्हिडिओ आहे चिवची चिवचिववर. चिव ज्ञान म्हणजे तो एक आहे पक्यावाणी आणि पकवत असतो. आणि हिचं आजकाल म्हणजे ही चिव एक ज्ञानी बोबडी माता झालेली आहे. लिटरली म्हणजे काय तो व्हिडिओ होता आणि काही त्याला सेन्सच नव्हता. तो व्हिडिओ मोर ओव्हर मला वाटतं की दुसऱ्यांना शिकवण्यासाठी कमी आणि सेल्फ व्हॅलिडेशन जास्त होतं त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर स्वतःचं क्लॅरिफिकेशन देत होती की स्वतःला काय म्हणजे सेल्फ रिमाइंडर होता की बाबा मला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा मी ह्या गोष्टी करते आहे किंवा ह्या गोष्टी मी चेंज केल्या आहेत किंवा ह्या गोष्टी माझ्यावर लादल्या गेल्या आहेत किंवा मला जॉब नाही करायचा आहे तर मला हे करावंच लागेल. हे स्वतःला समजवत होती, स्वतःची समजूत काढत होती. असा व्हिडिओ मला तो जास्त वाटला. कारण दुसऱ्यांना समजवण्यासारखं किंवा दुसऱ्यांना लक्षात घेऊन बनवल्यासारखा तो व्हिडिओ अजिबातच नव्हता. एक स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर केला तर तसं आपण म्हणू शकतो. पण तो एक्सपिरियन्स कोणाच्याच काही कामाचा नाही आहे. कारण तुझं जे काही आहे ते अक्षरशः म्हणजे तुम्ही येडा बनवायचे धंदे लावले. अगेन खानदानी बकवास, खानदान उतरलं आहे याच्यामध्ये. आणि अक्षरशः म्हणजे कोणाचेच व्हिडिओ काही सेन्सिबल नसतात किंवा काय एकदम नॉनसेन्सिकल व्हिडिओज. दुसरी गोष्ट म्हणजे पक्क्याज वाईफ इज टेलिंग ऑल दिस थिंग्स इज म्हणजे सगळ्यात मोठा जोक तर हाच आहे. एक प्रोपॅगॅन्डिस्ट नवरा जो एक काहीतरी स्वतःचंच एक नरेशन किंवा स्वतःचंच असं काहीतरी भलतंच काहीतरी लोकांना दाखवत असतो जे काही तो स्वतः नाहीच आहे किंवा त्याच्या खानदानात कोण तसं नाही आहे. बट तो लोकांना असं काहीतरी पोर्ट्रे करायचा, एक अजेंडा ठेवून काहीतरी मिसगाईड करण्याचा किंवा काहीतरी वेगळंच दाखवण्याचा, जे आपण नाही आहोत ते पोर्ट्रे करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. दुसऱ्या बाजूला तो तुंबाड धीर, त्याचं म्हणजे सगळंच आता सगळं हललेलं आहे. एकदा कधी तो रिकामा होतोय असं त्याला झालेलं आहे. अक्षरशः म्हणजे काय हा फेज, आणि ह्या फेजसाठी मी खूप वाट बघितली आणि ही फेज येण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि इतक्या इट्स नॉट इझी आणि खूप अमेझिंग आहे ही फेज आणि खूप मस्त वाटतं आहे आणि एव्हरीवन शुड गो थ्रू दिस फेज आणि असं वगैरे काय काय बकवास बडबडत असतो. म्हणजे तो एक वेगळाच झोनमध्ये आहे आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. म्हणजे काय ते शॉर्ट व्हिडिओज टाकतो, स्वतःचं काय नक्की हे काय आहे ते ह्यांना स्वतःलाच कळलेलं नाही आहे.
सगळ्यामध्ये हे लोक ट्राय करतायत आणि तेच आहे की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन अशी काहीशी यांची अवस्था आहे. म्हणजे ॲक्टर्स असल्यासारखं मग ते काहीतरी सिरीज काढायची, जसं त्या बोचूचं जे आता बोचू पूर्ण फ्लॉप झालेली आहे आणि त्याच्या मागे हा तयारीत आहे. सूनर ऑर लेटर ह्याचं पण तीच अवस्था होणार आहे. तिने कशी ती काहीतरी मिल आणि याची कसली तरी सिरीज काढलेली न्यूली मॅरिड कपलवाली, तसंच ह्याने पण आता काहीतरी काढलं आहे की कसं हजबंड वाईफला समजून घेतो आणि मग वाईफ हजबंडला समजून घेते आणि मग यांचा लव्याप्पा आणि तुतियाप्पा हे सगळं लोकांनी बघायचं आणि रिअली म्हणजे त्याच्यामध्ये काहीच रिलेटेबल नसतं. म्हणजे जे हे लोक काहीतरी ॲक्टिंग किंवा थोडंफार असं काहीतरी करतात, पहिली गोष्ट तर ती ॲक्टिंग आहे आणि ते स्पष्ट असं दिसतं की खूपच ते म्हणजे एकदम भद्द्या लेवलची ॲक्टिंग आहे. तुम्हाला डायलॉग नीट बोलता येत नाहीत की तुमची ॲक्टिंग इतकी ओव्हर ॲक्टिंग असते की फोनवर बॉसची वगैरे बोलतोय ते ॲक्टिंग करताना पण असा बॉसला एकदम असा काहीतरी समजावून सांगतोय वगैरे असे हावभाव असतात त्याच्या चेहऱ्यावर. इतकी पथेटिक ॲक्टिंग असते. म्हणजे असं म्हणतात ना की ज्याचं जे काम आहे ते त्याने करावं यार. सगळ्यामध्ये म्हणजे लोक काय समजायला लागले, लोक काय ते ड्रामा इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे का घासतात आपली स्वतःला, तरी पण त्यांचं बिचाऱ्यांचं फ्युचर सेट होत नाही. त्यांना इतकं हे करावं लागतं आणि ह्यांना काहीतरी मिळालं आहे आपलं, त्याच्यावर काहीही हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो काहीही दाखवत सुटलेत. म्हणजे ॲक्टर वगैरे तुम्ही काय समजायला लागले यार. 4 लोकांनी काय तुम्हाला थोडंसं असं छान म्हटलं किंवा चांगलं हे केलं म्हणून तुम्ही स्वतःला काहीतरी एकदम सगळ्यातच तुम्ही घुसायला लागले. तुम्ही स्वतःची सिरियल काढाल उद्या, प्रोड्युसर डायरेक्टर सगळे स्वतःच आणि काहीतरी फालतूगिरी त्या ढेबरीला घेऊन येशील आणि काहीतरी बनवशील आणि स्वतः पण इतकं वाह्यातपणा लावलाय ना यांनी. सिरियसली आता मलाही लोक असं बरंच काही असं म्हणतात की तू हे चांगलं करू शकशील, ते चांगलं करू शकशील, पण ते प्रोफेशनल काम आहे, ते एक प्रोफेशन आहे आणि त्यासाठी लोक शिक्षण घेतात. ते करू शकतो आपण, ती गोष्ट वेगळी आहे, पण ते ॲक्च्युअल करणं हे मला पटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे, हे पॉडकास्ट वगैरे बनवणं आणि थोडं बोलण्याचं स्किल आहे तर ते आपण एक चॅनलाइज करणं, ते यूज करणं इथपर्यंत मी ठीक आहे. पण असं कोण मला म्हणते की तू रेडिओ जॉकी बनू शकली असतीस किंवा तू अजूनही करू शकते किंवा तू स्टँडअप कॉमेडियन बनू शकते, तर ते नंतरच्या गोष्टी आहेत. त्याला एक सराव लागतो, ते शिकावं लागतं, तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. पण ह्यांचं असं काहीच नाही आहे. हे लोक आपले उठतात आणि काहीही करायला लागतात. ते भवानी नील तिने स्टार्ट केलेली सिरीज, त्याच्यामध्ये किती पथेटिक ॲक्टिंग होती त्या गुडप्याची, आणि ह्याने आता काहीतरी नवविवाहित जोडप्याचं ह्याने पण काढलं आहे, ह्याच्यामध्येही हे दोघं इतकी पथेटिक ॲक्टिंग करतात. सो मला हेच म्हणायचं आहे की जस्ट तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे म्हणून काहीही नका करू यार. म्हणजे खरंच, आणि ह्याला ना फक्त आणि फक्त ह्यांचे जे अंडे आहेत ना ते कारणीभूत आहेत की ते काहीही चालवून घेतात, काहीही चालतं, क्वालिटी काही मॅटरच करत नाही त्यांना. आणि अगेन हा प्रश्न उपस्थित होतो की हे कोण आहेत, हे काय आहेत, ह्यांच्याकडे कसली एक्सपर्टीज आहे का, हे लोक कशातले ह्या विषयातले कुठल्या तरी पर्टिक्युलर विषयामधले तज्ज्ञ आहेत का, किंवा काय ह्यांच्याकडे सर्टिफिकेशन आहे का. हे लोक कसं असं रँडमली कुठल्याही विषयावर, ठीक आहे मग तुम्ही ते माझे विचार आहेत की मी तुमच्याबरोबर शेअर केले किंवा माझा एक्सपिरियन्स आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण म्हणजे तुम्हाला हे बनायचं आहे, एक कॉन्फिडंट गर्ल बनायचं आहे. गर्ल काय भाई, तू आता राहू दे, आता ते बघ आधी गर्लवाली. प्लस ह्यांना जे लोक बोलवतात, ह्यांचे जे लोक इंटरव्ह्यूज घेतात किंवा ह्यांना जे लोक लाईमलाईट देतात, त्या लोकांचं पण म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचं पण मला त्यांना असं विचारावं वाटतं की तुमच्या प्लॅटफॉर्मचं काय क्रेडिबिलिटी आहे किंवा काय तरी असेल ना, स्टँडर्ड काय आहे. म्हणजे तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवरती ह्या बाईला बोलवता आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही एका तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवता. तज्ज्ञ डॉक्टर शिरीषा साठे यांची पण मुलाखत आहे त्याच प्लॅटफॉर्मवर, टमुकवर. तर म्हणजे किती आयरॉनिकल आहे हे आणि किती कॉन्ट्राडिक्टरी आहे.
आणि ही बाई तर काहीही बडबडत होती. म्हणजे हिला ना अक्षरशः हिच्या सो कॉल्ड नवऱ्याने सांगितलेलं आहे की बॉस तू ये नहीं करत तो तुला हे करावं लागेल, अगर तुझे बाहर नहीं जाना तो घर में बैठ के तुझे कमाना होगा, यू हैव टू कम आउट ऑफ योर कंफर्ट जोन और तुझे कुछ ना कुछ तो करना पड़ेगा, तू ऐसे ही नहीं बैठ सकती, क्योंकि बेसिकली मैंने तुझसे शादी इसीलिए की थी बिकॉज आई वॉन्ट यू टू अर्न मनी एंड ब्रिंग मनी टू माई होम और फॉर मी, तो इसलिए तुझे कुछ ना कुछ करना ही पडेगा. सो दॅट इज वॉट शी इज फॉलोईंग. आणि तिला आता कुठेतरी असं वाटतंय की अरे आता आता आपल्या नवऱ्याला असं लोक थोडं हे करतात आणि थोडं असं दादा दादा पादा करतात आणि सगळे लोक त्याच्या व्हिडिओमध्ये चिव 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 करायचे, तर मग मी कोणीतरी आहे आणि मला असं वाटतं की हे जास्त इझी आहे घराबाहेर पडणं आणि एवढी मेहनत करण्यापेक्षा, सो आय विल डू दिस. आणि ही आता म्हणजे हिच्या ते डोक्यात बसलं आहे आणि काहीतरी म्हणजे हिने ते घेतलं आहे, असं डोक्यात घेतलं आहे आणि स्वतःलाच काहीतरी समजून ही बाई अक्षरशः म्हणजे कॉन्फिडन्सच्या नावाखाली काहीही चाललं आहे यार. कोणी एक्सेप्ट केलं आहे, आय जस्ट डोंट अंडरस्टँड. दुसरी गोष्ट म्हणजे ही बोलते की पहिले मी काय होती आता मी कशी झाली, आणि पहिले मी एका ह्याच्यामध्ये होती काय शेलमध्ये होती आणि माझं स्वतःचं आणि मी लाजायची आणि मला कॅमेरा शाय होती आणि मला आवडायचं नाही, आणि आता मी एकदम डिफरंट पर्सन झाली आहे. हे सगळं ते पक्क्याची भाषा बोलते. तो पक्क्या हिला चढवतो आणि हिला असं वाटते की पक्क्या बोलला ना म्हणजे मी तर कोणतरी आहेच, मी ग्रेटच आहे, मी पक्क्याची डॉल, पक्क्याला मी आवडते म्हणजे दुनियेला मी आवडणार, अशा आविर्भावात ही येते. आणि रिअली म्हणजे ना व्हेरी फ्रँकली इट्स नॉट यू, आणि वेन इट्स नॉट यू इट डझंट सूट्स यू. म्हणजे जे तुम्ही स्वतः नाही आहात ते जोर जबरदस्ती तुम्हाला कोणतरी सांगते किंवा तुमच्यावर लादलं आहे आणि तुम्ही ती गोष्ट करताय ना, तर ती अजिबात ती जमत नाही. आणि तसंच या काहीतरी या चिवचं झालेलं आहे. आणि लिटरली तिला ते अजिबात जमत नाही आहे बिकॉज ती तिची पर्सनॅलिटीज नाही आहे. शी इज नॉट मेंट फॉर इट. सगळं तिचं ते सोशल मीडियाच्या भोवतीच रिव्हॉल्व होतं आहे. तर तिचं म्हणणं असं होतं की पहिले मैं ऐसी थी, अभी मैं ऐसी हूँ, तो पहिले मैं शाय थी, मुझे कॅमेरा अच्छा नहीं लगता था, आय वॉज लो ऑन कॉन्फिडेंट. तर पहिली गोष्ट चिव की ही ज्या लोकांना कॅमेरा फेस करायला आवडत नाही किंवा ज्यांना कॅमेरा समोर यायला आवडत नाही ते लोक लो ऑन कॉन्फिडेंट असतात असं कुठे लिहिलं आहे. म्हणजे इट इज सच अ बिग स्टेटमेंट, तू असंच कसं काय बोलू शकते. कितीतरी लोक आहेत जे चांगले आहेत, IAS IPS अँड वॉट नॉट, त्यांना नाही आवडत कॅमेरा समोर यायला. दॅट डझंट मीन की दे आर लो ऑन कॉन्फिडन्स किंवा त्यांना त्यांची कॉन्फिडन्स लेवल कमी आहे. इट्स जस्ट दॅट दे डोंट लाईक इट. त्यांना नाही आवडत सोशल मीडिया. हे पर्स्पेक्शन कोणी तुझ्या डोक्यामध्ये टाकलं, हू गेव यू दिस पर्स्पेक्टिव्ह, आणि तू काय लोकांना त्याच्यावरती ज्ञान देते. सो ऑल इन ऑल चिवचं कॉन्फिडन्स लेवल किंवा एखाद्या व्यक्तीने कॉन्फिडेंट असणं म्हणजेच त्याला सोशल मीडियावर येता आलं पाहिजे किंवा त्याला कॅमेरा फेस करता आलं पाहिजे, देन ओनली ही ऑर शी इज कॉन्फिडेंट पर्सन. व्हॉट. पॉईंट नंबर 2, तुमची आयडेंटिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस, यू राईटली हर्ड. स्वतःची आयडेंटिटी जपा. स्वतःची आयडेंटिटी असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे आयडेंटिफाय कसं होणार, तर जेव्हा लोक तुम्हाला विचारतात की तुम्ही कोण आहात तेव्हा जे उत्तर निघतं ते म्हणजे तुमची आयडेंटिटी. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. जसं की मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मला असे काही लोक मिळतात जे मला म्हणतात तुम्ही ओवीची मम्मी ना, तर मला ते ऐकून खरंच खूप छान वाटतं. किंवा ते म्हणतात की तुम्ही चियांका चकाशची चिव आहात ना, तर तेव्हा ते ऐकूनही आय फील रिअली गुड. सो आय गेट सो हॅपी. आता हीच माझी आयडेंटिटी आहे. सो मला तुम्ही सांगा मंडळी, ह्यामध्ये हिची आयडेंटिटी काय आहे. ही बाई दुसऱ्यांना सांगते आहे की तुमची आयडेंटिटी बनवा, पण ह्याच्यामध्ये हिची स्वतःचीच आयडेंटिटी कोणाच्या तरी दुसऱ्याशी रिलेटेड आहे किंवा दुसऱ्यावरून हिला लोक ओळखतात. मग ती तिची मुलगी असू दे नाही तर नवरा असू दे. मग हिची आयडेंटिटी काय राहिली. ही बाई हिने स्वतःची जी होती ती आयडेंटिटी धुळीला मिळवली आणि आता ही दुसऱ्यांना प्रीच करते.
अँड जस्ट बिकॉज यू आर सेलिंग युअर डॉटर ॲज अ कॉन्टेंट ऑर कॉन्टेंट क्रिएटर, तू तिला एक बाल कामगार म्हणून कामाला लावलं आणि अशा एका बाल कामगाराची आई म्हणजे तुम्हीच ना ते जे त्या मुलीला असे कामाला आणि काय काय प्रमोशन करायला लावतात, तूच आहे ना ती त्याच मुलीची आई आहे ना. ह्या आयडेंटिटीने तुला हॅपी फील होतं जस्ट बिकॉज युअर डॉटर इज अर्निंग फॉर यू और यू हॅव मेड युअर डॉटर मनी मेकिंग मशीन. हे प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे का? अँड इज दॅट युअर आयडेंटिटी अँड यू आर हॅपी अबाउट इट? व्हॉट यार, म्हणजे लिटरली पहिला पॉईंटच इतका इडिऑटिक होता की आता मला काय बोलावं तेच कळत नाही याच्यावर. मॅडम, जसं तुम्ही काहीतरी म्हणजे सो कॉल्ड कॉन्टेंट क्रिएटर बनलात तसं म्हणजे शिक्षण सत्सद विवेक बुद्धी किंवा जो कॉन्शियस होता सगळं चुलीत घातलाय का? काही म्हणजे काहीच कळत नाही का आपण काय बोलतोय, काय त्याचं सेन्स बनतोय की नाही बनत आहे, काहीही बोलायचं आपलं. सेल्फ आयडेंटिटी इज द आयडेंटिटी यू मेक फॉर युअर सेल्फ, जी तुमची स्वतःची आयडेंटिटी असते, जी कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या आधारावर नसते. जसं की माझी आयडेंटिटी आहे, व्हॉट एव्हर इट इज. लोक मला म्हणत असतील की ही काय रिॲक्शन व्लॉगर आहे किंवा ही रिॲक्शन देते किंवा ही रोस्ट करते, फॉर दॅट मॅटर गॉसिप करते किंवा कोणाची टांग खेचते, काही म्हणजे जो काही पर्स्पेक्टिव्ह असेल लोकांचा, बट दॅट इज अबाउट मी. ते मला माझ्यासाठी ओळखतात, मला मी म्हणून ओळखतात, गॉसिप गर्ल म्हणून ओळखतात, ना की ह्याची बायको त्याची आई. म्हणजे ह्या सगळ्या आयडेंटिटी असाव्यात, डेफिनेटली असाव्यात, बट दॅट इज नॉट युअर आयडेंटिटी, व्हॉट यू कॉल ॲज युअर ओन आयडेंटिटी. कारण ह्या तर म्हणजे ह्या अदर आयडेंटिटीज झाल्या तुमच्या, की हे एक प्राऊड फील होण्यासारखी गोष्ट आहे. जर तुमचा नवरा कर्तबगार असेल आणि तुम्ही त्याची वाईफ म्हणून, येस डेफिनेटली यू फील प्राऊड अबाउट इट. बट अलॉंग विथ दॅट तू जेव्हा स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल बोलते तर तू ह्या दोन्ही ज्या आयडेंटिटीज मेन्शन केल्या त्या तुझ्या सब आयडेंटिटीज आहेत. तुझी स्वतःची आयडेंटिटी काय आहे, मिस चिव? सेकंड पॉईंट हिचा असा होता की पर्सनल टाईम आपण स्वतःला दिला पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि मग तो काही असेल, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीतनं पण तुम्ही वेळ काढू शकता. मग तुम्ही मेकअप करा, नाहीतर मग मसाज घ्या, नाहीतर तुम्ही गरम पाण्यात पाय बुडवून बसा किंवा काहीही करा, पण स्वतःसाठी वेळ काढा. ह्याच्यामध्ये मला इतकंच म्हणेन की जी बाई जी स्वतः कशावरती टिकत नाही, आज एक करते तर उद्या दुसरंच काहीतरी करते, आज नोकरी करते तर उद्या सबॅटिकलवर आहे आणि परवा नोकरी सोडूनच दिलेली आहे आणि मग काहीतरी कुठलं तरी चॅलेंज घेते, मग ते चॅलेंजमध्येच सोडून देते, मग त्याचं काही पुढे होतच नाही. 2 व्हिडिओज टाकते तर तिसऱ्या व्हिडिओपासून गायबच आहे. जिम लावते तर जिमची पण नाटकं थोडे दिवस आणि ते पण मध्येच सोडून दिलं जातं आहे. असं एक ना हजार जी व्यक्ती स्वतःच एक ना धड भाराभर चिंध्या आहे, ती दुसऱ्यांना काय सांगते की तुम्ही असं करा आणि तसं करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती मुळातच रिकामी आहे, रिकाम टेकडी आहे, जी घरात बसून घरची कामं पण नाही करत आहे. आता इथे बरेच जण असं म्हणतील की काय जबरदस्ती आहे. ठीक आहे, तुम्ही प्रिव्हिलेज्ड आहात आणि तुमच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी हेल्प आहे, मला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, इट्स ओके. बट देन तुम्ही लोकांना असं रँडमली सांगू नका किंवा कुठलं तरी असं एक फिक्सेशन किंवा असं स्टेटमेंट पास करू नका की तुम्ही हे केलंच पाहिजे आणि तुम्ही असं हे काढलंच पाहिजे. वेळ, जी व्यक्ती जिच्याकडे वेळ असूनही काही करू शकत नाही आहे, नुसतं आपलं एका जागी बसायचं आणि प्रवचन द्यायचं आणि तो ड्रेस असा फुलवायचा आणि स्वतःलाच काहीतरी असं समजायचं आणि स्वतःच्याच लाला लँडमध्ये राहायचं, अशा व्यक्तीने दुसऱ्यांना हे ज्ञान देऊ नये. तुझ्याकडे एवढा वेळ असून तू काय करतेस ते आधी सांग आणि मग दुसऱ्यांना प्रीच कर. बिकॉज अदर विमेन हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. त्यांना सगळं बघायचं आहे. कोणाला बाहेर जॉब करायचा आहे, कोणाला जॉब पण करायचं आहे, घरचं पण बघायचं आहे, कोणाला सासू सासऱ्यांना पण बघायचं आहे, कोणाला फक्त घरचीच इतकी कामं आहेत. तुमच्या घरात जिवंत उदाहरण आहे त्याचं. तर तू ही भाषा करू नको आणि तू लोकांना सल्ले देऊ नको प्लीज. आणि मी तुला रियालिटी चेक देते, खरंच तुला सांगते की त्या पक्याच्या नादाला लागू नकोस. त्याच्या नादाला लागशील आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे जर तू म्हणजे कन्व्हिन्स झालीस तर मग काही खरं नाही आहे. ऑलरेडी त्याने तुला ऑलमोस्ट म्हणजे संपवलेलंच आहे. तुझी काहीच आयडेंटिटी नाही राहिली आहे यार. सो सॅड.
म्हणजे काय ती चिऊ आणि पक्याने पण चिऊ का म्हणून पसंत केली होती ते मेन तो कॉजच राहिलेला नाही. वेस्टिंग युअर टाइम, युअर टॅलेंट, युअर एज्युकेशन, एव्हरीथिंग. पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची भाषा करतेस ना तर तू स्वतःची आधी डेव्हलप कर. स्वतःला वेळ दे, स्वतःला पर्सनल टाइम दे आणि स्वतःसाठी काहीतरी कर आणि एफर्ट घे. ठीक आहे, तू आता कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येतेस, तुला असं वाटतंय की या दिस फील्ड इज फॉर यू अँड यू कॅन डू इट, तर डेफिनेटली कर. पण मग त्याच्यामध्ये आपल्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल त्याच्याकडे भर दे, त्याच्याकडे लक्ष दे आणि काहीतरी करता येईल का बघ. कारण अशी जड जीभ घेऊन आणि काहीतरी म्हणजे लिटरली काय सबत तुमच्या सोबत पण असंच होणार. सोबत आणि हे सगळ्या गोष्टीवर, छोट्या छोट्या गोष्टींवरती ना जरा असं वर्क कर, तर मानलं तुला. आणि तर मग मी म्हणेन की ठीक आहे, चल बाबा तू पण काहीतरी मेहनत घेतली आहे. पण उगाचच आपलं लोकांना थोपायचं स्वतःला लोकांवर आणि मग एक्सपेक्ट करायचं की लोकांनी मला असं आहे, ऐसी हूँ मैं और ऐसे मुझे ले लो भाई, मुझे ले लो, तो ए ना चल बे. आता मी हे सगळं का बोलते, कारण पुढचा जो पॉईंट हिने मेन्शन केला तो ह्याच रिलेटेड आहे. तर हिचं असं म्हणणं आहे, नेक्स्ट पॉईंट इज करिअर बिल्ड करा. अगेन कोण बोलतंय हे, कोण बोलतंय? आता तुम्ही म्हणाल की जीजी तू परत परत त्याच पॉईंटवर बोलते, पण तुम्ही जर नोटीस केलं तर ही बाई परत परत घुमून फिरून तेच 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 बोलत होती. आणि ही बाई म्हणजे हिच्या तोंडून ते अजिबात शोभत नाही आहे, कारण हिने सगळ्या गोष्टी जे ही बोलते हे हिने स्वतः अंमलात आणलेलं नाही आहे. ही स्वतः काहीतरी त्याच्या एकदम विरुद्ध वागते आणि दुसऱ्यांना हे ज्ञान देते. किती म्हणजे यार, दुसऱ्या बायकांना किती ते पाण्यात बघायचं, किती ते त्यांना जज करायचं. वाय यू आर बीइंग जजमेंटल अबाउट देम, की त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय हे केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते स्वतः करताय तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही ते स्वतः अवलंबतच नाही आहे तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही तसे वागतच नाही आहे. तू स्वतः सगळं करिअर आणि हे ते बंद करून हे आयत्या बिळावर आलीस आणि हेही तुला जमत नाही आहे. व्हेरी फ्रँकली नाही जमत आहे तुला. दिस इज नॉट फॉर यू, बट स्टील तू करतेस कारण तुला हे आयतं मिळालं आहे आणि लोकांना येड्या बनवायची नॅक सापडली आहे तुला. खानदानी आहे ते तुझ्यामध्ये. तुझा भाऊ पण तेच करतो, तुझी वहिनी पण तसलीच आहे, ती राणू मोंडल. एवढं शिक्षण घेतलं पण काय करत असते, रील्स टाकत असते. तसेच तुम्ही सगळेजण तसेच आहात. तो पक्या तसा आहे, पक्याचा भाऊ तसा आहे, सगळे तसे आहेत. दोन्हीकडचे फॅमिली मेंबर्स तसेच आहेत. आणि तुम्ही लोकांना सांगताय करिअर बिल्ड करायच्या गोष्टी आणि मग कधी तुम्हाला वेळ आली तर तुम्हाला काहीतरी स्किल असलं पाहिजे, हे असलं पाहिजे. तुमच्याकडे आहे ना स्किल, तुम्ही शिकलाय ना, एवढं शिक्षण घेतलं ना, एखाद्या होतकरू मुलाची, एका डिझर्विंग मुलाची सीट तुम्ही वेस्ट केली ना, मग करा ना. काहीतरी कोणाचं तरी जागेवर जर तुम्ही एखादी गोष्ट केली आहे तर त्या गोष्टीला न्याय द्या ना. तुम्ही करा ना. तू का नाही करिअर करत आहे? तू का घरात बसली आहे घरकोंबडी बनून लोकांना सांगते ती? आणि तुझ्यासारखे रिकामटेकडे नाही आहेत. त्यांना भलेही काही करिअर वगैरे त्यांची इच्छा असेल किंवा नसेल तर त्यांचा लुकआउट आहे. त्यांना करायचं करू दे, त्यांना नाही करायचं नको करू दे, ते त्यांचं बघतील. वो उनका देख लेंगे, तू तेरा देख. आणि मग ते हॉबी जपा, काहीतरी करा, एक स्किल डेव्हलप करा, असं करा तसं करा, बाहेर जा. अगेन मी हेच म्हणेन की ते टुमुकवरचं डॉक्टर शिरीषा साठे यांचं पॉडकास्ट तुम्ही बघा. म्हणजे नाती जपूनही बायका एकट्याच का पडतात, सगळ्यांचं नाती सांभाळता शेवटी बायका स्वतःच का, वाय दे फेस लोनलीनेस, ह्याच्यावरती आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं आहे. त्या म्हणतात की वेगवेगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं बायकांना काय फेस करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा होता ज्यामध्ये म्हणजे मिड-30s किंवा 40sमधल्या लेडीजसाठी की त्यांना असं म्हटलं जातं की बाबा तुम्ही आता काय, आता सगळं झालं, मुलं काय आपल्या आपल्या आयुष्यात बिझी आहेत किंवा ते त्यांचं करिअर वगैरे हे करतायत, नवरा आपल्या करिअरमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये बिझी आहे, आता तुझं काय आहे आणि आता तू काहीतरी तू बाहेर पड, तू कर, तू दिवसभर काय करते किंवा काय आहे तुझ्या लाईफमध्ये, काय गोल आहे, असं वगैरे करून त्यांना हिणवलं जातं. आणि लोक त्यांना इतके सल्ले देतात विच इज रॉंग असं त्या म्हणतात. आणि त्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे, त्या सर्टिफाईड काउन्सिलर आहेत, त्या ह्या विषयांवर बोलतात आणि त्यांचे काही विचार खूप म्हणजे समजून घेण्यासारखे आहेत. खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. सो मला असं वाटतं की
असं कसं म्हणजे तुम्ही कोणालाही एरागेरा नट्टू खेराला कसं काय हे करू शकता आणि कसं काय त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू शकता? आता ही बाई म्हणते की तुम्ही असं केलं पाहिजे आणि हॉबीज केली पाहिजे आणि तुम्ही काही ना काहीतरी करिअर ऑप्शन ठेवला पाहिजे आणि तुम्हाला वेळ आली तर तुम्हाला जावं लागलं तर तुम्हाला नंतर तुम्ही काहीतरी अरे पण तू तर तुझ्याकडे सगळं अवेलेबल असून सुद्धा तू घरात बसलीस ना. तू काय नाही करत आहेस ना. मग जर ती तुझी चॉईस असू शकते तर बाकीच्यांचं डिसिजन किंवा त्यांचे चॉईसेस लेट देम डिसाईड ना. लेट देम मेक देअर चॉईसेस. वाय यू आर टेलिंग देम व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. जीच ती देवराणी आहे तिचंच बघू शकतो ना. शी इज सो बिझी तिच्या लाईफमध्ये. ती सासू सासऱ्यांचं करते, मुलांचं करते, परत हे दीर जावा हे लोक आले की त्यांचं पण करते. सो असंही कोणाचं लाईफ असू शकतं. मग तिची लाईफ तर खूपच, तिच्या लाईफमध्ये काहीतरी गोल आहे, ती काहीतरी करते, ती तिच्या फॅमिलीसाठी करते. तू काय करते? तू तर काहीच नाही करत आहेस. तू तर युजलेस आहेस. यू आर गुड फॉर नथिंग. तुझ्या इतकी गुड फॉर नथिंग कोण नसेल. आणि ही बाई लोकांना ज्ञान देते. इट इज ॲब्सल्युटली नॉर्मल. कोणाला असं असू शकतं. त्यांना नाही आहे कुठली हॉबी यार. त्यांना नाही आहे कसली इच्छा. त्यांना नाही आहे कुठे जाण्याचं. त्यांना नाही मजा आहे. दे डोंट. ते जसे आहेत तसे आहेत. त्यांना आवडतं घरात राहायला. त्यांना आवडतं काहीही नाही करायला. काय तुमचं प्रॉब्लेम आहे? आणि मला असं वाटतं जी व्यक्ती त्या फेजमध्ये असते ना त्या व्यक्तीला पण इतकं असं काही नसतं जितकं बाकीच्यांना चिंता असते. सिमिलरली आता मलाही काही लोक असं म्हणतात की अरे आता म्हणजे आता सगळेजण आता तुझा मुलगा वगैरे असं हे होईल आणि आता तो मोठा झाला आणि आता तू काय करणार. आता तू हे वर्क फ्रॉम होम वगैरे नको करू. तू आता बाहेर जा वगैरे. आता तुझ्याकडे वेळच वेळ आहे. अरे इट्स माय चॉईस. मला काय करायचं आहे ते मला ठरवू दे ना. हू आर यू टू डिसाईड. ज्या व्यक्तीने इतकी वर्ष जर एखाद्या व्यक्तीने काम केलं आहे मग ते घरचं पण काम का असे ना. मग ती घरातलं काम करून करून कंटाळली आणि आता जर तिला काहीतरी रिलॅक्स टाईम मिळतोय तिला नाही बनवायचे आहेत फ्रेंड्स. असतं ना काही जणांना उगाचंच असं बाहेर. आता मलाही लोक म्हणतात की अरे तू काय क्लब का नाही जॉईन करत किंवा किटी का नाही जॉईन करत किंवा तू ते काय ते मंडळ बिंडळ त्याच्यात का नाही जात. बिकॉज दॅट इज नॉट माय पर्सनॅलिटी. मला जी गोष्ट नाही आवडत ती मी नाही करणार. भलेही माझ्याकडे वेळच वेळ आहे. मी काही नाही करणार. काय म्हणजे मला कळतच नाही की हे लोक असं का कुठून आणतात हे ज्ञान. हेच डॉक्टर पण सांगतात की ठीक आहे त्या बाईची ती पर्सनॅलिटी आहे. तिला नाही आवडत. तिला जे फ्रेंड्स आहेत तेवढेच बस आहे. तिला नाही ग्रुप्स जॉईन करायचे. तिला नाही बाहेर पडायचं. पण लोक ते थोपतात त्या व्यक्तीला ना सुखाने जगू देत नाही. तर हे असल्या बायका असतात या स्वतः तर आयुष्यात काय करत नाहीत पण दुसऱ्याला पण म्हणजे जज करतात. आता उद्या ती चिंकू हिची जाव जर ती समजा थोडी फ्री झाली तिची मुलं वगैरे असं काहीतरी तर ही तिला जज करेल. पण इतकी वर्ष तिने खस्ता काढल्या. तिने इतकं स्वतःला फॅमिलीसाठी वाहून घेतलं. तर आता जर तिला स्वतःला वेळ द्यायचा आहे तिला काही नाही करायचं आहे तर मग ही बाई कोण आहे. ही बाई का असं लोकांना काहीही सांगते काहीही ॲडवायसेस देते. तू स्वतःचं बघ ना बाई. हां तुला काय कामधंदा नाही तरी पण तू काय करते. कपडे पण घरातले फोल्ड करता येत नाही तुला. अगेन हे स्वतःचंच म्हणजे एक लालालँड आणि स्वतःच्याच दुनियेत जगणारी लोक आहेत. ह्यांना कधीतरी पैसा बिसा कमवून आणायची आणि काहीतरी करू शकेल म्हणून हिला चढवतात. हिची लाल करतात आणि ही लाल होते. सुजवत चालली आहे स्वतःची. बस इतकंच आहे. बाकी तर काही या बाईकडनं काहीही होणं नाही. हिला असं वाटतं की हिने आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल पण मग नंतर हिने सगळ्यांच्या मागून येऊन जर काहीतरी नोकरी किंवा 4 पैसे कमवून आणले तर हिचंच वेटेज जास्त राहणार आहे ना. मग त्या बाईचं तर दुसरीचं काहीच नाही आहे जी सगळं करते. अजूनही तिचं काहीच नाही आहे. सासू तर बघा तेव्हा हिचंच नाव काढत असते. हिची तेव्हाच जिरेल ना जेव्हा ती नाबोली चाबोली येते ना तिने हिची जिरवली पाहिजे. हिचं जाम झालंय आणि त्या पक्याने हिला जामच चढवलंय. दोघांची अशी उतरेल ना खरंच. आणि मग हिच्या उदाहरणावरून ते चाबोलीला बरोबरच चाबूक बसणार आहे. असले म्हणजे इतके खोटारडे आणि इतके फेक आणि इतके फॉल्स नरेटिव्ह सेट करणारी लोक आहेत ना पक्के शाणे आहेत एक नंबरचे. नुसतं स्वतःला जास्त शहाणं समजायचं. येडा बनवून पैसा कमवतात पण ह्यांना असं वाटतं की बॉस अपने पास तो बहुत ही ज़्यादा कुछ टैलेंट है और हम लोग सबको अपना ये होशियारी दिखाएंगे. चल निकल ऑडियंस.
बाकीचे तर फालतूच पॉईंट होते. काही ते ड्युअल पर्सनॅलिटी आणि मी घरात एक आहे आणि बाहेर एक आहे आणि इट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल आणि असं असलं तरी चालतं. म्हणजे मी घरात अजिबातच नाही बोलायची, बट माय प्रोफेशन डिमांड्स मी स्पीकिंग किंवा मला बोललं पाहिजे माझ्या प्रोफेशनमध्ये, तर मग मी बोलते आणि मी घरात एकदमच शांत असते, तर मग त्याच्यामध्ये असं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ते तर काही सेन्सच बनत नव्हता त्या पॉईंटला. उगाचच काही घुसडायचं म्हणून घुसडलं, कुठून काय माहिती ढापाढापी करून पॉईंट्स आणतात. दुसरी गोष्ट, हिचं म्हणजे घुमून फिरून ते म्हणजे पक्क्या हिची लाल करतो म्हणून ही पक्क्याची लाल करते. दोघेही तसे म्हणजे गुड फॉर नथिंग एकमेकांची लाल करत असतात. तर हिचं असं होतं की माझा मूड ऑफ असला किंवा माझं काही हे असलं तर मग ते पक्क्याला अफेक्ट व्हायचं आणि मग त्याला त्रास व्हायचा माझ्या अशा वागण्याचा. मग त्याने मला समजावलं वगैरे, अरे तुझा मूड ऑफ असायला काय झालं यार, हां उगाचच काही कारण. म्हणजे ना हे असं आहे ना की नसलेलं दुखणं ओढावून घ्यायचं आपलं. म्हणजे काय आहे या बाईला, काय आहे, कशाला, काय प्रॉब्लेम काय आहे हिला, कशाला उगाचच दुःखी व्हायचं की तो पक्क्याच तुझ्या दुःखाचं कारण आहे. म्हणजे हिच्या दुःखाच्या कारणाकडेच ही जाते आपलं दुःख घेऊन. काय सेन्स आहे या नॉनसेन्स. तो एक पॉईंट होता की अरे तुम्ही लोक घरात असंच, मी पण आधी अशीच राहायची आणि पजामा घालायचे आणि काय पण टी शर्ट घालायचे आणि हे करायचं. तर मग आता मी डिसाईड केलं की मी आता नाही, मी ड्रेसअप होणार, मी छान ड्रेसअप. अरे भाई तू अजून पण तशीच दिसते आणि तशीच राहते आणि काय मोठा उजेड नाही पडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला मेकअप आणि सगळं तयार आणि हे ते लिप्पापोत्ती करून न राहायला झालं आहे काय? तुला कामधंदे काय असतात? तुला कुठलं जेवण बनवायचं आहे की ब्रेकफास्ट रेडी करायचं आहे की मुलीचा अभ्यास घ्यायचा आहे की कुठे काय धावपळ करायची, की कुठे ऑफिसला जायचं आहे की कुठे घरच्यांचं बघायचं आहे? काही करायचं नाही आहे तुला. कुठे कपडे फोल्ड करायचे आहेत की कुठे धुवायचे की भांडी घासायची? काहीच नाही. तू एक काम सांग जे तू करतेस, तू काहीच करत नाही, तर मग तू काय अशी बसायची? ते तुमच्यासारख्या मूर्ख बायकांना म्हणजे जर सगळं काहीही कामधंदा नसताना पण असं चंबू गवाळ्यासारखं जर तुम्ही बसत असाल, देन इट इज अ प्रॉब्लेम. पण जी व्यक्ती सतत बिझी असते, जिला मान वर करायला पण वेळ नाही आहे, तिच्याकडनं तू एक्सपेक्ट नाही करू शकत ना की यानं मेकअप करून आणि हे ते वगैरे करायला. आम्हाला कोणाला दाखवायचं नाही आहे, ठीक आहे, आम्ही आहोत तसे आहोत. आम्हाला आमच्या फॅमिलीत चालतं आहे. आमच्या फॅमिलीमध्ये मी असं तयार होऊन बसली आणि जर म्हणेल की आता मी काय नाही, आता मी मॅनिक्युअर केलं, आता बाबा मी नाही जेवण करणार, तर हे ना चॉलबे ना. प्रत्येकाचं सिस्टम वेगळं असतं, प्रत्येकाची फॅमिली वेगळी असते, व्हॅल्यूज वेगळे असतात, त्यांचे प्रायोरिटीज वेगळे असतात. सो प्लीज यार, नको ना आज केलं पुन्हा ना असते फालतू व्हिडिओ बनवू नको, समजली ना. देणार एक खट्टूस पागलबाई. सिरियसली मंडळी, मला इतकं हसू येत होतं ना हिला बघून. म्हणजे असं वाटत होतं की बापरे, लोकांना कसला कॉन्फिडन्स येतो आणि किती मूर्ख असतात ना अशा बायका हिच्यासारख्या, की कोणतरी काहीतरी आपल्या स्वार्थासाठी हिच्या नवऱ्याने हिला पिन काय मारली. भाई ही काय स्वतःला काय समजायला लागली एकदम काहीतरी. अरे आपल्याला पिन मारणारा कसा आहे तू ओळखत नाही का त्या पक्क्याला? त्याच्यावर विश्वास ठेवते तू. तो म्हणाला की यू कॅन डू इट, चिव, मस्त तू कर, मस्त वगैरे. अरे हसतात लोक तुला. येडी, कामावर जा, जॉब कर, HR आहेस ना, इंजिनियर आहेस ना, कर ना, त्याचा उपयोग कर ना. आता तुला बोललं तर कसं वाटेल? ऐकते का दुसऱ्यांचं? नाही ना, मग दुसऱ्यांना नको शिकूस. चलपट. रील स्टार कुठली, आणि वरून म्हणे रील्स नका स्क्रोल करू, तुम्ही काही हॉबी काही करा, कशात पण एंगेज व्हा, पण रील्स नका स्क्रोल करू. अरे रील्स नका स्क्रोल करू कोण बोलते? रील स्टार बोलते. भाई ह्याच्यामध्ये पण काय म्हणजे आपण काय बोलतोय? आपण स्वतः ते आहोत आणि आपण लोकांना आपण आपल्याच पोटावर लाथ मारतोय. अजिबात स्क्रोल करू नका. आणि हिची असेल ना तर नॉट इंटरेस्टेड करून उडवूनच टाका, तेव्हा कळेल हिला बिलकुल. आणि हिचे असते फालतू व्हिडिओ पण बघू नका, काही गरज नाही आहे. काहीतरी चांगल्या कामात वेळ घालवा. माझे पॉडकास्ट आहे काम, मला ऐका, ते चांगलं आहे. अजिबात नको. हीच बोलली आहे, अजिबात बघू नका. हिच्या नवऱ्याचं, यांच्या पूर्ण खानदानाचं कोणाचं काय ऐकू नका आणि बघू नका. आणि हे दिसले ना कुठे पण तर माहिती आहे ना काय करा, तेच REPORT. काढले वाढले पहाडले चालले गेले. माझ्या सोबत पण असंच झालं. नको बाई, तुझ्या सोबत नको आणि आमच्या सोबत पण तू असं काही करू नको, ओके? आजचं जे झालं ते झालं, ह्याच्या पुढे नको. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. दिमागची करून टाकतात ते लोक. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आय होप उद्या बोंबडीचा काहीतरी व्हिडिओ येईल, नाही तर नाही, ठीक आहे, आपण काहीतरी दुसरं शोधून काढू, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे टॉपिकच. सी यू टुमॉरो. अंटिल देन खा प्या, मस्त राहा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय, मासलामा.